आता गाळ काढण्याचं काम हे पाटबंधारे खात्याकडून चालू आहे आणि तो गाळ ते नदीच्या मध्ये यशस्वी नदीमध्ये काढत आहे. हां, ती ॲक्च्युली बैठक नव्हती. ते जे 2018 साली जी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार केला होता व DPR आपण टेक्निकल सँक्शनसाठी पाठवला होता. त्यावेळेस ती कारवाई थांबून गेली होती. कारण केंद्र शासनाचे निर्देश असे आहेत की 135 लिटर पर माणसी पर दिन असा पुरवठा ज्या नगरपालिका करतील त्यांनाच भुयारी गटार योजना मंजूर होती. आणि त्यावेळेस आपला तो पुरवठा तसा नव्हता. परंतु नंतर आपली आता ग्रॅव्हिटीची योजना मंजूर झाली. ग्रॅव्हिटीच्या योजनेनुसार आपला 135 लिटर पर दिन पर पर्सन हा आपला पाणीपुरवठा योजनेचा आपला पाणीपुरवठा आपण होणार आहे. त्याच्यामुळे आपण परत जी अत्यावश्यक भुयारी गटार योजना आहे कारण शासनाचे निर्देश आहे, NGTचे निर्देश आहेत. त्यामुळे ती योजना करावीच लागणार आहे. प्रत्येक नगरपालिकेने ती करावं लागणार आहे. अन्यथा MPSC तर्फे दंड आकारण्यात येईल किंवा आपल्यावर केस पण होऊ शकते. त्यामुळं हे विषय या बॉडी पुढे आल्यानंतर त्यांनी माननीय नगराध्यक्षांनी यात पुढाकार घेऊन सर्वांना समजावलं व त्या दिवशी जे जुने आमचे PMC होते म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट होते गुरव म्हणून, त्यांनी येऊन तो सगळ्यांना मागचा DPR वगैरे समजून सांगितला आहे. आणि आता सदर विषय चर्चेसाठी व पुढील निर्णयासाठी पुढील विषय सभेवर ठेवण्यात येईल. काही वर्षापूर्वी भुयारी गटार योजनेचे पैसे भरले होते. हां, आता त्यावेळेस काय झालं, ज्यावेळेस DPR तयार करतो आपण किंवा हे करतो त्याची निविदा काढतो आपण. निविदा काढून आपण PMC नेमतो म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमतो. त्याच्या दृष्टीने तो सगळा सर्वे करून ती सगळी योजना तयार करतो. सदर योजनेचा DPR झाल्यानंतर त्याला आपल्याला टेक्निकल सँक्शन घ्यावं लागते. टेक्निकल सँक्शन घेतल्यानंतर तो शासनाकडे जात राहतो मंजुरीसाठी. आपलं टेक्निकल सँक्शनचे आपण 30 लाख रुपये भरलेले होते. परंतु सदर योजनेचा पाठपुरावा न झाल्यामुळं वर तांत्रिक अडचणीमुळे 135 लिटर पाणीपुरवठा होत नसल्यामुळे त्यावर नंतर कारवाई झालेली नाही. मग तीच कारवाई आपण आता पूर्ण करून पुढं नवीन DPR तयार करून योजनेचा पाठपुरावा झाला असता तर ही योजना नाही नसती झाली तरी, कारण त्याला त्यावेळेस 135 लिटर पर माणसी पर दिन आपला पुरवठाच नव्हता. त्यामुळे नगरपालिकेने पाणीपुरवठ्याच्या योजनेला प्राधान्य दिले, ग्रॅव्हिटीच्या योजनेला, आणि ती योजना मागे राहिली. आता ग्रॅव्हिटीची योजना चालूच आहे. त्याच्यामुळे आता आपला 135 लिटर पर दिन पर माणसी पुरवठा होणार असल्याने ती योजना पण आपण करू शकतो आणि तिचा पण पाठपुरावा करण्यात येईल. आता 1-2 महिन्यावरती पाऊस येऊन ठेपलेला आहे आणि आपण 2021चा पूर आपल्याला माहिती असं हो. त्या पुरांची आता गाळ्याचं काय एकंदरीत आहे? आता गाळ काढण्याचं काम हे पाटबंधारे खात्याकडून चालू आहे आणि तो गाळ ते नदीच्या मध्ये यशस्वी नदीमध्ये काढत आहेत. आणि नगरपालिकेची तयारी म्हटली तर आम्ही जेवढे आमच्या गटारी आहे त्यांचं JCBनी किंवा याने आम्ही तो सगळ्या गटारी साफ करून त्यांच्यामध्ये जो गाळ आहे तो काढून तो भरून टाकत आहोत. आणि पावसाळ्यात जे अतिवृष्टी झाली किंवा याच्यामुळे जे पाणी साचणार नाही याकडे आमचं दक्षता घेण्यात येते.